नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मानवी नैतिक मूल्यांची शिकवण देणारे महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, अंतिमताही असा विश्व कल्याणकारी सद्धम्म, या सद्धम्माला घेऊन जगणारा, त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा अर्य पावन पुण्यक्षेत्र असलेला, पुण्याची खेती करणारा पुण्यक्षेत्र असलेला अर्य भिक्खू सावक संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 अशा या त्रिरत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना, तसेच नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, उपासक, उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। आज विशेष धम्मदेसना म्हणून बौद्ध धम्मामध्ये बुद्ध आणि पूर्व दिशा आणि बुद्ध यांचा काय संबंध आहे, म्हणजे आपण ज्या दिशा ऐकत असतो, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम, या ज्या 4 दिशा किंवा अनुदिशा म्हणून ज्या दिशा आपण बौद्ध साहित्यामध्ये बघत असतो, तर आपण प्रामुख्यानं 4 दिशांचं किंवा आपण सिगाल सूत्रामध्ये 6 दिशांची पूजा जी बुद्धाने सिगाल नावाच्या गृहस्थाला सांगितलेली आहे, परंतु आपण त्या 6 दिशांचं आपण ते न सांगता या उत्तर, दक्षिण आणि पूर्व आणि पश्चिम या 4 दिशांमध्ये आजही आपण बौद्ध राष्ट्रातील जे काही बौद्ध राष्ट्र आहे जगाच्या पाठीवर, त्या बौद्ध राष्ट्रातील लोक या भारताकडे पाय करून झोपत नाही। ज्या जम्बूद्वीप भारताला बुद्धभूमी म्हणतात, नागभूमी म्हणतात आणि देवभूमी म्हणतात। देव म्हणजे काय? देवभूमी म्हणजे जे बौद्ध भिक्खू भिक्खुणी आणि जे देवता लोक म्हणजे श्रेष्ठ लोक, आर्य लोक, जे बुद्धिस्ट लोक, धम्मिष्ट लोक, म्हणून या जम्बूद्वीप भारताला बुद्धभूमी, नागभूमी, देवभूमी आणि पुण्यक्षेत्र म्हणून ओळखल्या जातं। तर या भारतामध्ये जे मी बुद्ध आणि पूर्व दिशा, बुद्धाच्या जीवनाशी पूर्व दिशेचा काय संबंध आहे आणि या संदर्भात म्हणजे हा विषय बुद्ध आणि पूर्व दिशा, जे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या दिशा, या 4 दिशांपैकीची एक दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि बुद्धाचा काय संबंध आहे, बुद्धाच्या जीवनाशी पूर्व दिशेचा काय संबंध आहे, हा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून बुद्ध धम्माचा हा ऐतिहासिक, पुरातात्विक, भौगोलिक, सांस्कृतिक इतिहास मी सांगत असतो। तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की बौद्ध जगतामध्ये जी बौद्ध स्थापत्य कला आहे, शिल्पकला आहे, लेखन कला आहे किंवा धम्मलिपी कला आहे, या बौद्ध भिक्खूंनी विकसित केलेल्या या उत्कृष्ट अशा कला आहे। जगांमध्ये जे सिंधू सभ्यता होऊन गेली आहे, इंडस सिव्हिलायझेशन, या ठिकाणी भाषा शैलीचा शोध लागलेला आहे, परंतु अजूनही सिंधू सभ्यतेतली भाषा कुणालाही वाचता आली नाही। परंतु सम्राट अशोकांनी जे 84,000 धम्म शिलालेख जे कोरलेले होते, धम्मस्तंभ उभारले होते, तर ते शिलालेख जेम्स प्रिन्सेप या नावाच्या व्यक्तीनं ते वाचून काढले, जे धम्मवाणी होती त्याच्यामध्ये। तर
जी बौद्ध स्थापत्य कला आहे, शिल्पकला आहे, वास्तुकला आहे, जी बुद्धलेणी कला आहे, तर या जगाच्या पाठीवर आपल्याला माहित आहे की सम्राट अशोकाचे बौद्ध धम्म दीक्षा गुरु आहे मोग्गली तिस्स, यांचा जन्म मथुरा या ठिकाणी झाला होता. तर मोग्गली तिस्स यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सम्राट अशोकाने बुद्ध धम्माचा अंगीकार केला, स्वीकार केला, तर त्यावेळी मोग्गली तिस्स या अर्हत भिक्खूने सम्राट अशोकाला धम्म यात्रा घडवून आणल्या. धम्म यात्रा म्हणजे बुद्धाच्या जन्माशीन, महापरिनिर्वाणाशीन, धम्मचक्र प्रवर्तनाशीन, ज्या ठिकाणी बुद्धाने वर्षावास केले त्या ठिकाणाशीन, बुद्धाच्या जीवनाशी निगडीत संबंधित असलेले जे काही स्थळ होते त्या स्थळांची ओळख करून त्याचा शोध घेऊन सम्राट अशोकाला हेच ते बुद्धाचं जन्मस्थान आहे, हेच ते ज्ञानप्राप्तीचं स्थान आहे, हेच ते बुद्धांच्या वर्षावासाचं स्थान आहे, हेच ते बुद्धाच्या परिनिर्वाणाचं स्थान आहे, याची ओळख करून देऊन ह्याच ठिकाणी आपण महाविहार, महास्तूप बांधावी, ही प्रेरणा ओळख करून देणारे कोण होते? तर महान ते मोग्गली तिस्स नावाचे अर्हत भिक्खू होते. म्हणून या म्हणजे किती अचूकपणे मोग्गली तिस्सांना ते किती माहित होतं की याच ठिकाणी लुंबिनी आहे, याच ठिकाणी सारनाथ आहे, याच ठिकाणी कौशांबी आहे, संकिशा आहे, मथुरा आहे, हे प्राचीन बौद्ध स्थळ, याचा अचूकपणे शोध लावून सम्राट अशोकाला त्या स्थळांची ओळख करून देऊन महाविहार, महास्तूप बांधण्यासाठी प्रेरणा देणारे मोग्गली तिस्सच होते. आणि म्हणून मोग्गली तिस्स या जम्बूद्वीप भारतातले एक अचूक इंजिनियर म्हटलं तरी चालेल की या मोग्गली तिस्सामुळेच आपल्याला हे प्राचीन बौद्ध स्थळ पाहायला मिळतात. अशोकाला, महान सम्राट अशोकाला त्या बौद्ध स्थळांची ओळख नव्हती, मोग्गली तिस्सांनीच ओळख करून दिली आणि त्या ठिकाणी महाविहार, महास्तूप बांधलं. आणि एवढंच नाही तर धम्मसंगीती घडून त्यांनी देश विदेशामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसारासाठी मोठं कार्य मोग्गली तिस्सांच्या नेतृत्वामध्ये झालेलं होतं. म्हणून बौद्ध धम्मामध्ये जी मंदिर संकल्पना आपण म्हणत असतो, तर ही मंदिर संकल्पना म्हणजे बुद्धविहारच होय, जी 84,000 बांधली होती. महाबोधी, महाविहार आपण पाहिलेलंच आहे. तर ही मंदिर संकल्पना जी नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर मनुवाद्यांनी ते मंदिर म्हणून पुढे आणलेलं आहे, तर ते विहार संकल्पना, महाविहार संकल्पना होते. जे पंढरपूरचं महाद्वार म्हणतात, तर महाद्वार ही संकल्पना बुद्धिस्ट संकल्पना आहे. ज्या ठिकाणी 84,000 महाविहार असतात, तर त्या महाविहाराच्या द्वारांनाच महाद्वार म्हणतात. महाविहार, महाद्वार हे सर्व शब्द बुद्धिस्ट शब्द आहे. नंतर ते विकृत करण्यात आले किंवा मग मनुवाद्यांनी ते इतर मंदिराशी ते जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी बुद्ध आणि पूर्व दिशा याचा काय संबंध आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बौद्ध धम्मामध्ये जी वास्तुकला आहे, स्थापत्य कला आहे, शिल्पकला आहे, बुद्धलेणी कला आहे, लेखन कला आहे किंवा लिपी कला आहे, या कला बौद्ध भिक्खूंनीच विकसित केलेल्या आहे. जसं आपल्याला मथुरा शैली, गांधार शैली, अमरावती शैली, नागर शैली, वेसर शैली किंवा मग आपण जे अनेक प्रकारच्या शैली आपण पाहत असतो बौद्ध धम्मामध्ये, तर या बुद्धिस्ट ज्या शैली आहे, ह्या शैली म्हणजे काय, तर शिलालेखांमध्ये ते कोरीव काम केलेलं. तर अशा पद्धतीनं ही जी बुद्धाचा आणि पूर्व दिशाचा काय संबंध आहे, पूर्व म्हणजे जे आपण 4 दिशा ऐकलेल्या आहे की उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. जसं सिगाल सुत्तामध्ये सिगाल नावाच्या गृहस्थाला तथागत भगवान बुद्धांनी 6 दिशांची पूजा करा, तर हे जे वर्णन केलेलं आहे ते मी सांगणार नाही. पण पूर्व दिशा आणि बुद्धाचा काय संबंध आहे, पूर्व दिशेला बुद्ध धम्मामध्ये किती महत्व आहे वास्तुकला, स्थापत्य कलेच्या अनुसार, तर हे बुद्ध आणि पूर्व दिशा याचा काय संबंध आहे तो इतिहास मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं की आपण पाहिलं असेल की ज्या सर्वप्रथम या भारतामध्ये, या जम्बूद्वीपामध्ये महास्तूप, महाविहार बांधणारे महान सम्राट अशोक आहे. तर आपल्याला माहित आहे की दक्षिण भारतामध्ये जेवढ्या काही बौद्ध महास्तूप, प्राचीन महास्तूप, महाविहार
आणि प्राचीन बुद्ध मूर्त्या प्राप्त होतात उत्खननामध्ये, तर त्या आपल्याला संगमरमर दगडामध्ये दिसतात. म्हणजे जसं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये किंवा कर्नाटक परिसरामध्ये जे जे काही महास्तूप आणि महाविहार आहे बुद्ध मूर्त्या त्या पांढऱ्या शुभ्र प्राप्त होतात संगमरमर दगडामध्ये. म्हणजे पहिल्यांदा संगमरमर दगडांचा बुद्ध मूर्तीकरिता, बुद्ध महाविहारांकरता जर उपयोग जर कोणी केला असेल तर सातवाहन नागराजांनी आणि बौद्ध भिक्खूंनी. आपल्या महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट पत्थर जो काळा दगड आहे त्याच्यामध्ये बुद्ध लेण्या कोरण्याचं काम, बुद्ध मूर्त्या करण्याचं काम इकडे महाराष्ट्रामध्ये तसं झालेलं आहे. उत्तर भारतामध्ये बलुआ पत्थर असेल, चुनार पत्थर असेल किंवा ग्रेनाइट पत्थर असेल. जगामध्ये पहिली बुद्ध लेणी ही बराबर बुद्ध लेणी आहे, बिहार राज्यामध्ये ती ग्रेनाइट पत्थर मधली आहे. लाल बलुआ पत्थर मध्ये सम्राट कनिष्काने बौद्ध मूर्त्या केलेल्या आहे, ज्याला मथुरा शैलीतल्या मूर्त्या आपण म्हणत असतो. तर अशा पद्धतीनं शिल्पकलेचा, स्थापत्य आणि बौद्ध वास्तुकलेचा अभ्यास म्हणून बौद्ध भिक्खूंचंच योगदान आहे. ज्या बौद्ध भिक्खूंनी जे आजच्या सायंटिस्टला आणि इंजिनियरला लाजवेल एवढ्या सुंदर अजंठा वेरूळ कारले भाजेच्या बुद्ध लेण्या आपण पाहत असतो, हे खूप मोठं योगदान या जगाला आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण बुद्ध आणि पूर्व दिशा, तर बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये जे सिगाल सुत्ता आहे त्याच्यामध्ये 6 दिशांची पूजा करा असं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलंय. पूजा करा म्हणजे सन्मान करा, गुणगौरव करा, पूजनीय लोकांची पूजा करा. तर भगवान बुद्धांनी काय सांगितलंय त्या 6 दिशांची पूजा करामध्ये, पूर्व दिशा समजून आपल्या माता पित्यांची सेवा करा, पश्चिम दिशा समजून पत्नीची मुलाबाळांची पूजा करा. पूजा करा म्हणजे गुणगौरव करा, आदर करा, सन्मान करा, रिस्पेक्ट करा, सेवा करा असंही म्हटलं तरी चालेल. तर सिगाल सुत्तानुसार बुद्धानं जे काही सांगितलेलं आहे की पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा. तर बुद्धाचा आणि पूर्व दिशेचा किती संबंध आहे? पूर्व म्हणजे काय तर पालीमध्ये धम्मलिपीमध्ये त्याला उब्ब म्हणत असतात. तर पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा असं भगवान बुद्धांनी सिगाल सुत्तामध्ये वर्णन केलेलं आहे. तर बुद्ध आणि पूर्व दिशा याचा काय संबंध आहे ते इतिहास आपण जाणून घेऊया. आणि हा व्हिडिओ बुद्ध आणि पूर्व दिशा संबंध हा व्हिडिओ आपण अधिकाधिक उपासक उपासिकांना शेअर करा, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. हाच एक प्रामाणिक उद्देश आहे. तर आपण हा भौगोलिक, पुरातात्विक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक इतिहास मी नेहमी सांगत असतो प्रवचनामध्ये, तो आपण ऐकावा. तर आज पूर्व दिशा आणि बुद्धाचा काय संबंध आहे तर ते आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम पूर्व दिशा म्हणजे काय तर आपण पाहिलं की नेपाळ नावाचा देशच नव्हता बुद्धाच्या वेळी, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत नावाचा देशच नव्हता. या संपूर्ण भूभागाला जम्बूद्वीप म्हणायचे. सिद्धार्थ गौतमाचा जम्बूद्वीपामध्ये जन्म झाला. नेपाळ हे अलीकडचं नाव आहे. तर लक्षात घ्या, बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ज्यांची आई कोलीय वंशाची महामाया देवी जेव्हा लुंबिनीच्या वनामधून, तराई प्रांतामधून ती आपल्या देवदह नगरी माहेराला पहिल्या बाळंतपणासाठी जात असते, तर त्यावेळी ती गर्भवती असते महामाया कोलीय वंशाची. तर जी सोन्याच्या पालखीमध्ये निघत असते आणि सोन्याच्या पालखीमध्ये निघत असताना रम्य अशा, रमणीय अशा लुंबिनी वनामध्ये ती सोन्याची पालखी थांबवते आणि नंतर ती महामाया शाल वृक्षाची फुलं ही पांढरी शुभ्र असतात. तर ते वैशाख पौर्णिमेचा पर्व असतो. तर त्यावेळी महामाया सोन्याच्या पालखीतून उतरत असते आणि त्या शाल वृक्षाच्या फांदीला जो फुलांनी बहरलेली जी फांदी असते शाल वृक्षाची, तर त्या शाल वृक्षाच्या फांदीला महामाया देवी त्या शाल वृक्षाच्या फांदीला पकडत असते, ती डहाळी पकडत असते, फांदी पकडत असते. तर ती पूर्व दिशेला तोंड करून, ज्यावेळी महामाया देवी ती शाल वृक्षाची पुष्पांनी, फुलांनी बहरलेली फांदी पकडत असते, तर ती पूर्व दिशेला तोंड करूनच ती शाल वृक्षाची फांदी पकडत असते आणि पूर्व दिशेला शाल वृक्षाची फांदी पकडूनच उभ्यानेच बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला असं बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे महामायेनं बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जो जन्म दिला आहे तो पूर्व दिशेला तोंड करून शाल वृक्षाच्या फांदीला पकडून
पूर्व दिशेला तोंड करूनच महामायेनं बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या बुद्धाच्या जन्मापासूनच पूर्व दिशा आपल्याला दिसते. म्हणजे बुद्धाचा जन्म पूर्व दिशेला त्यांच्या आईचं तोंड करून झालेला आहे. म्हणजे इथे पूर्व दिशा आपल्याला दिसते. आणि त्यानंतर हे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम 6 वर्ष वैराग्याची कसोटी करतात उर्वेलाच्या डुंगेसरी वनामध्ये, परंतु त्यांना 6 वर्षामध्ये काहीही प्राप्ती होत नाही. आणि नंतर ते वडाचं झाड सोडून ते पिंपळाच्या झाडाखाली येतात निरंजना नदीच्या काठी. आणि त्या ठिकाणी सुजाताची खीर ग्रहण करून आणि स्वस्ती नावाच्या एका गरीब शेतकऱ्यांकडून 5 गवताच्या मुठी घेऊन ते आपलं अधिष्ठान, गवतांच्या पेंडींचं अधिष्ठान ते वज्रासन म्हणून अधिष्ठान म्हणून त्या पिंपळ वृक्षाखाली नंतर बोधी वृक्षाखाली ते त्या ठिकाणी मांडत असतात. आणि जी 40 दिवसामध्ये ते ज्ञान प्राप्ती करून घेत असतात, 40 दिवस त्या ठिकाणी ते थांबत असतात सम्यक संबोधी प्राप्ती करता, सत्याचा मार्ग शोधण्याकरता. तर ज्यावेळी ते जे सम्यक संबोधी करिता ज्या बोधगया प्राचीन उर्वेलामध्ये ज्या पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली ते बसतात, 40 दिवस बसतात, तर त्या ठिकाणी ते ध्यान प्राप्तीसाठी जे बसतात तर ते पूर्व दिशेलाच तोंड करून, म्हणजे ज्या पिंपळ वृक्षाखाली ज्ञान प्राप्तीसाठी बसतात तर ते सुद्धा पूर्व दिशेलाच ते तोंड करून बसत असतात. म्हणजे बुद्ध ज्ञान प्राप्तीसाठीची जी दिशाची निवड करत असतात ती सुद्धा पूर्व दिशा. म्हणजे पूर्व दिशाच आपल्या ज्ञान प्राप्तीसाठी या पूर्व दिशेची निवड बोधिसत्व सिद्धार्थ गौतम करत असतात. आणि म्हणजे ती सूर्य दिशा आहे. तर आजही आपण पाहिलं तर महाबोधी महाविहार हे जे बोधगयेचं त्यांचं तोंड मात्र आपल्याला पूर्व दिशेकडेच दिसते महाबोधी महाविहाराचं. कारण सिद्धार्थ गौतमाने पूर्व दिशेचीच निवड केली होती सम्यक संबोधी प्राप्ती करता. म्हणजे ज्ञान प्राप्तीची जी दिशा आहे ती सुद्धा पूर्व दिशा आहे. आणि ज्यानंतर म्हणून भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी ही जी पूर्व दिशेचीच ज्ञान प्राप्तीसाठी निवड केलेली आहे. आणि म्हणून जे या महान सम्राट अशोकाने जे 84,000 महाविहार बांधली होती, तर ही 84,000 महाविहार सम्राट अशोकाने त्यांची दिशा सिंहद्वार किंवा महाद्वार म्हणून ती पूर्व दिशा म्हणूनच ठेवलेली होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एवढं पूर्व दिशेचं महत्व असतं. कारण त्या पूर्व दिशेला सूर्योदय होत असतो, ज्ञानाचा उदय होत असतो. आणि ते एक पूर्व दिशा ही एक अत्यंत चांगली असतात. आजही सूर्याची कोवळी किरणं आपल्याला मनुष्याच्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात. ते सूर्योदयाचं, ज्ञानोदयाचं, अनुभवाचं एक दिशा म्हणून सुद्धा पूर्व दिशेला एक महत्व आहे बौद्ध धर्मामध्ये. ज्यावेळी सिद्धार्थ गौतम हे सम्यक संबुद्ध होतात आणि मग ते उर्वेला बोधगया सोडून जे सारनाथ वाराणसीला येतात, तर त्यावेळी जे 5 परिव्रजकाला जे बुद्ध धम्मा म्हणजे भिक्खू संघाची निर्मिती करतात आखाडी पौर्णिमेला, आणि भिक्खू संघाला जे उपदेश करतात, आपलं पहिलं प्रवचन करत असतात सारनाथच्या मृगदाय वनामध्ये आणि धम्मचक्र प्रवर्तन करत असतात. तर हे धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश किंवा भगवंताचं धम्मचक्र प्रवर्तन हे सुद्धा पूर्व दिशेलाच असतं. आजही आपण सारनाथला गेलं तर महाराणी कुमारदेवी गढवाल वंशाची तिने जे धम्मचक्र जीन महाविहार 9 मजल्याचं जे बांधून दिलं होतं ते मूलगंधकुटी महाविहार सारनाथला आहे आणि श्रावस्तीला आहे. तर मूलगंधकुटी महाविहार सारनाथला तुम्हाला दिसते. तर ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी आपलं धम्मचक्र प्रवर्तन केलं होतं, धम्मचक्र प्रवर्तनाची दिशा सुद्धा भगवंतांनी पूर्व दिशा ठरवलेली होती. आणि जे मूलगंधकुटी महाविहार आहे सारनाथचं ते सुद्धा आजही आपल्याला पूर्व दिशेकडूनच दिसते. आणि मूलगंधकुटी महाविहार 3 ठिकाणी होते. संकेशालय होतं, श्रावस्तीच्या जेतवनातही होतं, सारनाथला सुद्धा होतं. तर या 3ही मूलगंधकुटी महाविहार याची रचना पूर्व दिशेकडेच आजही आपल्याला पाहायला मिळते. आणि नालंदा हे विद्यापीठ नंतर झालं जागतिक विद्यापीठ, पण नालंदा हे महाविहारच होतं. महाविहाराचं विद्यापीठ झालं हे आपण लक्षात घ्या. तसे नालंदा हे सारीपुत्ताचं जन्मगाव आहे, ते त्यांचं निवासाचं ठिकाण आहे. ते नालंदा महाविहारच होतं. नालंदा महाविहाराचंच विद्यापीठामध्ये नंतर रूपांतरण झालं. तर या नालंदा महाविहार विद्यापीठ जरी खूप मोठं असलं
परंतु नालंदा विद्यापीठाचं जे मुख्य प्रवेशद्वार, मुख्य द्वार जर कोणतं असेल आजही आपण पाहिलं तर ते आहे पूर्व, म्हणजे पूर्व दिशाच आहे. तर पूर्व दिशेला इतकं महत्व आहे. भगवान बुद्धांची महाउपासिका मिगार माता विशाखा हिने श्रावस्तीला भगवान बुद्धाला पूर्वाराम नावाचं, किंवा त्याला पालीमध्ये पुब्बाराम म्हणतात, पुब्बाराम किंवा पूर्वाराम नावाचं महाविहार श्रावस्तीला महाउपासिका विशाखाने बांधून दिलं होतं. ज्या पूर्वाराम महाविहारामध्ये भगवान बुद्धाने, म्हणजे पूर्वाराम बुद्ध विहार हे श्रावस्तीलाच बांधून दिलं होतं, तर या पूर्वाराम महाविहारामध्ये भगवान बुद्धाने उपोसत सुत्ताचा उपदेश आणि आपला वर्षावा सुद्धा पूर्वाराम महाविहार श्रावस्तीला बुद्धाने केला होता. तर हे पूर्वाराम महाविहार जे विशाखानं बुद्धाला भिक्खू संघाला दान केलं होतं श्रावस्तीचं, ते सुद्धा पूर्व दिशेलाच त्याचं तोंड होतं, पूर्वाराम. तर संघाराम म्हणजे भिक्खू संघाच्या आरामाचे ठिकाण पूर्व दिशेला तोंड करून असल्यामुळे त्याला पूर्वाराम म्हणतात. तर याच प्रकारचं दुसरं पूर्वाराम महाविहार विशाखाने साकेत अयोध्या या ठिकाणी बांधून दिलेलं होतं. तर त्याला पूर्वाराम किंवा पुब्बाराम असं म्हटलं जातं. तर एक पूर्वा हा एक बौद्ध धर्मामध्ये एक नक्षत्र म्हणून सुद्धा त्यांची एक ओळख आहे. तर पूर्वाराम नावाची जी दोन महाविहार आहे, एक श्रावस्तीला होतं जे विशाखा मातेनं बांधून दिलं, आणि दुसरं साकेत अयोध्याला सुद्धा बांधून दिलेलं होतं. तर ही महाउपासिका मिगार माता विशाखा जिने श्रावस्तीच्या त्या ठिकाणचं हे पूर्वाराम, तर पूर्वाराम म्हणजे काय, तर पूर्वा दिशेकडून तोंड असलेलं ते महाविहार हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच आजही आपण एक जुनं गाणं ऐकलं असेल, पूरब से सूर्य उगा फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा जागा जगसारा. हे बुद्धाला किती सार्थक ठरतं हे वाक्य, म्हणजे पूर्व दिशा. तर या पूर्व दिशेला किती बुद्धाने आपल्या जीवनामध्ये महत्व दिलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जे आटानाटिय सुत्तामध्ये जे सांगितलं जातं की चार ज्या दिशा धतरट्टो पुरतरश्मी दिशा भागे जे सांगितलं जातं, तर ज्या चार लोकपालांपैकी बौद्ध साहित्यामध्ये एका लोकपालाचं, चतुर्दिक्पालाचं एक दिशा म्हणजे धतरट्टो म्हणजे किंवा धतराट्टो याची दिशा पूर्व दिशा संकलित आहे. आणि म्हणून सूर्योदयाची दिशा म्हणजे बुद्धाला जी ज्ञान प्राप्ती झाली, तर ज्ञान प्राप्तीचा साक्ष कोण आहे, सूर्य आहे. म्हणून ज्याप्रमाणे सूर्योदय झाला त्याचप्रमाणे भगवान बुद्धाला ज्ञानोदय झाला, म्हणजे धम्मोदय झाला, ज्ञानोदय झाला, त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. त्याला साक्षी कोण आहे, सूर्योदय आहे, सूर्य आहे, पूर्व दिशा आहे. म्हणून हे पूर्व दिशेला हे ज्ञानप्राप्तीची बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीची दिशा म्हणजे ही पूर्व दिशा दाखवलेली आहे. तर ही पूर्व दिशेला सूर्याचा सूर्योदय होतो आणि पश्चिम दिशेला सूर्याचा सूर्यास्त होतो. तर पश्चिम दिशा म्हणजे आपण बुद्धाचा सूर्योदय म्हणजे ज्ञानोदय, ज्ञानप्राप्तीची दिशा ही पूर्व दिशा म्हणून साक्ष आहे. तर बुद्धाचं तुम्ही कुशीनाराला गेले तर बुद्धाची जी मूर्ती आहे म्हणजे बुद्धाचं सूर्योदयाचं प्रतीक म्हणजे पूर्व दिशा आणि सूर्यास्ताचं प्रतीक म्हणजे पश्चिम दिशा आहे. तर बुद्धाची जी मूर्ती तुम्ही कुशीनगरला पाहिली तर ती पश्चिम दिशेचं आपल्याला दिसतं, ती बुद्ध मूर्ती. तर अजिंठा ही जी जगप्रसिद्ध बुद्धलेणी आहे, तर ही अजिंठा जगप्रसिद्ध बुद्धलेणी मधल्या ज्या काही बुद्धलेणी आपण पाहत असतो त्याच्यामधली शेवटची जी बुद्धलेणी आहे बुद्धाची, जी अजिंठा जगप्रसिद्ध बुद्धलेणी आहे, तर त्या अजिंठा जगप्रसिद्धची जी बुद्धलेणी तुम्ही बघा ती तुम्हाला पूर्व दिशेकडूनच दिसते, जी महापरिनिर्वाण मुद्रा असलेली. म्हणजे अजिंठाची शेवटची जी महापरिनिर्वाण मुद्रा आहे ती तुम्हाला इकडे पूर्व दिशेकडे म्हणजे ज्या म्हणजे कुशीनगरची जी मूर्तीची आणि महावीराची जी दिशा आहे, जी दिशा आहे तशीच त्या लेणीमधली 29 नंबरची लेणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असते. आणि जे महान सम्राट अशोकांनी जे तिसरी धम्मसंगीती पाटलीपुत्र पटण्याला भरवली होती, अशोकाराम महाविहार, या अशोकाराम महाविहाराची दिशा सुद्धा ही पूर्व दिशाच होती. आणि म्हणून अशा अनेक प्रकारे जे विहार आहे तर हे आणि जेवढे काही महान सम्राट अशोकांनी 84,000 महाविहार बांधली होती, ही महाविहाराची दिशा सुद्धा पूर्व दिशा होती. आज जर आपण पाहिलं तर काही लेण्या जर सोडल्या म्हणजे जशी
पर्वत शैली असेल, पर्वतांच्या रांगा असेल, ज्या दिशेनं पर्वत असेल त्या ठिकाणी लेण्या जरी कोरल्या तरी जास्तीत जास्त बुद्ध लेण्या आपल्याला पूर्व दिशेला दिसतात. काही लेण्या जशा काही जगप्रसिद्ध अजिंठा असेल, वेरूळ असेल, कारले भाजे असेल, तर ह्या लेण्या तुम्हाला पश्चिम दिशेकडून तुम्हाला कोरलेल्या दिसेल. परंतु आपण या महाराष्ट्रामध्ये जी एलिफंटा वज्रयानी बुद्धिस्ट लेणी आहे, मुंबई घारापुरी बेटवरची एलिफंटा बुद्ध लेणी मुंबई, किंवा कान्हेरी बुद्ध लेणी मुंबई, किंवा जोगेश्वरी बुद्ध लेणी मुंबई आणि महाकाली बुद्ध लेणी मुंबई, या चारही बुद्ध लेण्या मुंबईच्या आपल्याला त्यांची दिशा पूर्व दिशाच दिसते. तर ज्याप्रमाणे डोंगरांची रचना असेल त्या पद्धतीने लेण्या कोरल्या, परंतु जास्तीत जास्त बुद्ध लेण्या किंवा बुद्ध विहार आपल्याला पूर्व दिशेलाच दिसते. आपल्याला माहित आहे जगप्रसिद्ध एलोरा किंवा वेरूळ बुद्ध लेणी, त्याच्यामधली 10 क्रमांकाची बुद्ध लेणी म्हणजे इंजिनियरला लाजवेल जगातील एवढं टेक्निक, म्हणजे अचूक अंदाज बौद्ध भिक्खूंना आणि नागराजांना, बौद्ध राजांना होता. म्हणजे जगामधलं आश्चर्य आहे अजंठा, कारले भाजे, वेरूळच्या बुद्ध लेण्या. तर 10 नंबरची जी बुद्ध लेणी आहे, जिला विश्वकर्मा बुद्ध लेणी म्हणतात, वेरूळच्या लेण्यांपैकीची 10 नंबरची विश्वकर्मा बुद्ध लेणी, जिथं 10 मार्चला 10व्या बुद्ध लेणीमध्ये, 10व्या क्रमांकाच्या बुद्ध लेणीमध्ये आणि 10 मार्चला तिथं किरणोत्सव असतो. म्हणजे सूर्याची किरण थेट बुद्धांच्या बुद्ध रूपावर, त्या चेहऱ्यावर, मुखमंडलावर पडत असते. इतका अचूक अंदाज त्या लेणीचा आहे. विश्वकर्मा बुद्ध लेणी, वेरूळची 10 नंबरची लेणी. तर एवढं इंजिनियरांना लाजवेल एवढ्या प्रकारचं टेक्निक, इंजिनियर्सचं काम बौद्ध भिक्खूंकडे म्हणजे ती एवढं साधनेचं ते त्यांच्याकडे एक बल होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आता आपण इकडे बोलूया की प्रतिक्रांतीच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या भारतातील जी महान सम्राट अशोकाने 84,000 महाविहार बांधले होते, ती गेली कुठं? तर ती गेली कुठे नाही, त्यांच्यावर जबरन कब्जा केलेला आहे ब्राह्मणवादी, मनुवादी लोकांनी. तर आपण पाहिलेलं आहे कोणतेही बौद्ध स्थळ म्हणजे 84,000 महास्तूप असेल, महाविहार असेल आणि जे काही बुद्ध लेण्या असेल, ह्या तुम्हाला नदीच्या काठावर पर्वतामध्येच दिसतात. म्हणजे अर्ध्याधिक जुने महाविहार, महास्तूप 84 तुम्हाला नदीच्या तीरावर दिसतात. बुद्ध लेण्या सुद्धा तुम्हाला नदीच्या तीरावर दिसतात. जसं महाबोधी महाविहार निरंजना नदीच्या काठी, अजिंठा बुद्ध लेणी वाघोरा नदीच्या काठी. तर अशा प्रमाणे नदीच्याच काठी महाविहार, महास्तूप आणि बुद्ध लेण्या खोदल्या जात होत्या, कारण नदीमध्ये भिक्खू लोकांची उपसंपदा होत होती आणि पाण्याच्या सोयीसाठी म्हणून भिक्खू लोक नदीचा सहारा घेत होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण जे महान सम्राट अशोकांनी आणि इतर बौद्ध राज्यांनी जी महाविहार बांधलेली होती त्याच्यावर ब्राह्मणांनी कब्जा केला, तर तेही मंदिरं जे आज हिंदू, ब्राह्मणी, मनुवादी मंदिरं म्हणून प्रचारित केली जातात, ती वास्तविक बुद्धिस्ट विहार आहे. जगन्नाथ, सोमनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ, तिरुपती बालाजी, पंढरपूर, सर्व कोणार्क, सूर्य मंदिर ही सर्व बुद्ध विहार आहे प्राचीन. आणि यांची दिशा जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला पूर्व दिशाच दिसते. आपण त्याचं पहिलं उदाहरण घेऊया. चंद्रभागा नदीच्या तीरावर, चंद्रभागा नदीचं नाव भीमा नदीच आहे, परंतु पंढरपूरला ती चंद्राच्या कोरीसारखा आकार घेते म्हणून भीमा नदीलाच चंद्रभागा नदी म्हणतात, जी पंढरपूरला आहे. तर भीमा आणि चंद्रभागा नदी हे एकच नाव आहे. तर या भीमा नदीच्या काठावर किंवा चंद्रभागा नदीच्या काठावर हे पंढरपूर. आपण नरसिंह गाथामध्ये ओसदी पंढर शुद्ध सुवर्ण, पंढर म्हणजे काय? पांढरं, पुंडरीक, पांढरं कमळ, हे पंढरपूर प्राचीन बौद्ध धम्मनगर आहे आणि ते चंद्रभागा नदीच्या तीरावर आहे. आणि म्हणून चंद्रभागाच्या तीरावर असलेलं ते पंढरपूर महाविहार, त्याला महाद्वार म्हणतात. महाविहारांना म्हणजे 84,000 महाविहारातल्या द्वारालाच महाद्वार म्हणायचे. आजही पंढरपूरच्या त्या मंदिराला महाद्वार, ज्या महाद्वारापाशी चोकोबाची समाधी आहे, म्हणजे महाद्वार, या महाद्वाराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. म्हणजे पंढरपूरचं जे प्राचीन बुद्ध विहार आहे, हे पंढरपूरचं प्राचीन बुद्ध विहार सुद्धा, त्याची दिशा सुद्धा महाबोधी महाविहाराप्रमाणेच पूर्व दिशेलाच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून
एकेकाळी जगन्नाथपुरी, लोकनाथ, सारनाथ, जगन्नाथ, विश्वनाथ, सोमनाथ ही सगळी बुद्धाचीच नाव आहे. अत्तही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया. तर हे नाथ हा बुद्धालाच शब्द आहे, तर जगन्नाथ बुद्धालाच म्हणतात. तर आपल्याला माहित आहे ओडिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरी नव्हतं, ते प्राचीन काळामधील एक दंतपुरी होतं. बुद्धाचा एक दंत म्हणजे एक दात त्या ठिकाणी होता. त्याची रथयात्रा या आखाडी पौर्णिमेच्याच पर्वामध्ये निघत असते. तर ही एक दंतपुरी होतं, बुद्धाचा एक दात होता. नंतर हा एकदंत धातू बुद्धाचा एक दात या जगन्नाथपुरीला म्हणजेच प्राचीन काळातील एक दंतपुरी म्हणजे हेममाला बौद्ध राणी आणि एक दंत कुमार नावाच्या राजाने तो बुद्धाचा दात नंतर श्रीलंकेला पाठवला. त्या बुद्धाच्या दंत धातूची रथयात्रा निघायची, जी आता जगन्नाथ यात्रा म्हणून सांगितल्या जाते. तर हे जगन्नाथपुरी बुद्धालाच जगन्नाथ विश्वनाथ म्हणतात. तर ते जगन्नाथपुरीला म्हणजे प्राचीन एकदंतपुरीला ते आजही जगन्नाथपुरीचं जे प्राचीन एकदंतपुरी जे महाविहार आहे त्याची जगन्नाथपुरीच्या महाविहाराची दिशा सुद्धा तुम्हाला सिंहद्वार म्हणतात, ते पूर्व दिशेलाच आहे. या जगन्नाथपुरीच्या वरत तुम्हाला बुद्धांच्या आर्य अष्टांगिक मार्गाचा अष्टचक्र दिसते. एवढंच नाही तर या जगन्नाथपुरी प्राचीन बौद्ध महाविहाराची दिशा ही पूर्व दिशाच आहे. या जगन्नाथपुरीच्या महाविहाराला काला पहाड नावाच्या एका कालाचंद राय नावाच्या ब्राह्मणानं त्याला लुटलं होतं, तोडफोड केलं होतं. ओडिसा मधलं कोणार्क सूर्य मंदिर आणि जगन्नाथपुरी महाविहार हे प्राचीन बुद्ध विहार होतं. काला पहाड नावाच्या एका ब्राह्मणाने मुसलमान बनून त्याला तोडलेलं होतं. आपण फक्त मोहम्मद गजनी आणि औरंगजेबचं आणि पुष्यमित्र शुंगाचंच नाव ऐकतो किंवा शशांक बंगाली ब्राह्मणाचं, परंतु काला पहाड नावाचा एक विध्वंसकारी एक ब्राह्मण होता ज्याने बुद्ध विहार तोडली, लक्षात घ्या. आणि म्हणून हे जगन्नाथपुरी आणि कोणार्क सूर्य मंदिर जे बुद्ध विहार आहे त्याची दिशा सुद्धा पूर्व दिशेलाच त्यांची तोंड आहे. आणि जे आपल्याला माहित आहे जी पूर्व दिशेला मुख्यद्वार, महाद्वार आणि सिंहद्वार सुद्धा म्हणतात. बुद्धालाच शाक्य सिंह, नरसिंह म्हणतात. आज जे उज्जैनला जे महाकालेश्वर मंदिर आहे, उज्जैन अवंतीला प्राचीन, तर तिथे सुद्धा महाकालेश्वर मंदिर हे प्राचीन बुद्ध विहार आहे उज्जैनचं. तर ते सुद्धा त्याची दिशा सुद्धा पूर्व दिशा आहे, कारण ते बुद्ध विहार आहे. रामेश्वरम जे श्रीलंकेचा बौद्ध राजा पराक्रम बाहू याने हे रामेश्वरमचं महाविहार बांधून दिलं होतं. तर त्या रामेश्वरम बुद्ध विहाराचं दिशा सुद्धा पूर्व दिशेलाच त्याचं तोंड आहे. कोणार्क सूर्य मंदिर, आता हे कोणार्क सूर्य मंदिर प्राचीन जगप्रसिद्ध हे मंदिर ओडिसा राज्यामध्ये आहे. ते कोणागमन बुद्ध म्हणजेच कोणार्क बुद्ध हे वज्रयान तंत्रयान महाविहार होतं. ते नरसिंह देव नावाच्या राजाने बांधलं होतं. तिथं 8 बुद्धाचं जे चक्र आहे 10च्या नोटीवर आहे. आर्य अष्टांगिक मार्गाचं बुद्धाचे अष्टांगिक मार्गाचं चक्र म्हणजे अष्टचक्र तुम्हाला तिथे दिसेल जे 10च्या नोटीवर आहे. आणि तसे 24 चक्र म्हणजे 24 साऱ्याचं चक्र आहे, परंतु तिथं 24 अष्टचक्र त्या कोणार्क सूर्य मंदिरावर कोरलेले आहे. सूर्य हे तंत्रयान, वज्रयानी बुद्धिस्ट विहार आहे. सूर्य कोणार्क मंदिर, जेवढे काही भारतातले सूर्य मंदिर आहे बुद्धिस्ट विहार आहे. म्हणजे सूर्य म्हणजे सूर्याचं जे शिल्प आहे 2ऱ्या शताब्दी म्हणजे जे महाबोधी महाविहार आहे बोधगयेला सूर्याचं शिल्प पहिल्यांदा सापडलेलं आहे भारतात. म्हणजे 7 घोडे रथाला जुंपलेले आणि त्याच्यावर सूर्यदेव आहे. तर हे सूर्यदेवाची प्राचीन मूर्ती बोधगयेला महाबोधी महाविहारापाशी प्राप्त झालेली आहे. तुम्ही ते गुगलवर सर्च करू शकता. सूर्यपूजा ही तंत्रयान, वज्रयान बुद्धिस्ट धर्मामध्ये सूर्यपूजा अमिताभ बुद्ध म्हणून त्याची पूजा केली जात होते. तर या कोणार्क सूर्य मंदिरामध्ये हे कोणार्क सूर्य मंदिर नरसिंहदेव राजांनी बांधलेलं होतं. नरसिंहदेव म्हणजे नरसिंह तर बुद्धाचंच नाव आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ज्यांच्या रथाला 7 घोडे आहे म्हणून ते आजही तुम्ही सूर्य मंदिरातली मूर्ती पाहिली तर त्याला 7 घोडे असतात. ज्यांच्या रथाला 7 घोडे आहे, 7 रथाचं वाहन म्हणजे 7 वाहन राजे जे बुद्धिस्ट नागराजे आहे. अमिताभ बुद्धांची पूजा म्हणजेच सूर्यपूजा होय, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तर हे जे सूर्य मंदिर आहे हे सूर्य मंदिर
महायान, वज्रयान, तंत्रयान बुद्धिस्ट विहार आहे. आणि हे सूर्यपूजा म्हणजे सूर्यपूजा ही बुद्धिस्ट पूजा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. सूर्यपूजा म्हणजे ते काही सूर्य हे जे प्रतीक आहे, हे सूर्य प्रतीक म्हणजे अमिताभ बुद्धाची प्रतीक म्हणून ते पूजन केले जाते. आणि आपल्या बौद्ध धर्मामध्ये हे जे सूर्यदेवाची जी शिल्प असते ते त्याला 7 घोडे असतात, 7 घोडे असतात. तर हे 7 घोडे म्हणजे 7 बोधांग आहे बुद्धाचे, 7 किंवा मग रथविनीत सुत्त, हे रथविनीत सुत्त तुम्ही प्रत्येकाने वाचा, खूप सुंदर आहे रथविनीत सुत्त. याच्यामध्ये 7 रथाचा उल्लेख भगवान बुद्धाने केलेला आहे. रथविनीत सुत्तामध्ये 7 रथाचा उल्लेख तथागत भगवान बुद्धाने केलेला आहे. तर हे सूर्याचा ब्राह्मणी मनुवादी धर्माशी काही संबंध नाही. तर आजही परित्राण पाठामध्ये सूर्य परित्राण पाठ आहे, चंद्र परित्राण पाठ आहे. हे सूर्य परित्राण पाठ सुद्धा तुम्हाला बौद्ध साहित्यामध्ये परित्राण पाठाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला माहित पडेल. आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलं ते सातवाहन राजे, 7 वाहन ज्यांच्या रथाला 7 घोडे आहे म्हणून त्याला सातवाहन नागराजे म्हणतात. तर हे सातवाहनांचं जे सूर्यांचं जे शिल्प आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते हे जे कोणार्क आणि हे जे कोणार्क सूर्य मंदिर जे प्राचीन वज्रयान तंत्रयान बुद्ध विहार आहे, याला सुद्धा कालापहाड नावाच्या ब्राह्मण राजांनी तोडफोड केलेलं होतं. आज जे तुम्हाला तोडफोड करून दिसते हे कालापहाड नावाच्या ब्राह्मण मुस्लिम झालेल्या राजांनी ते केलेलं होतं. आणि म्हणून हे कोणार्क सूर्य मंदिर किंवा जगन्नाथपुरी हे प्राचीन बुद्ध विहार यांची दिशा सुद्धा पूर्व दिशेलाच त्यांचे दरवाजे द्वार आपल्याला दिसतात. आता आपण वळूया दक्षिण भारतामध्ये जे तिरुपती बालाजी मंदिर आहे. तिरुपती नसून ते थेरोपती आहे. बालाजी म्हणजे जिसका नाम जग में बाला है, रोशन है. तर हे बालाजी आपण बौद्ध धर्मामध्ये बालार्जुन नावाचा राजा, बुद्धिस्ट राजा बालादित्य नावाचा राजा हे नाव ऐकतो. तर जिसका जग में नाम बाला आहे, बाला म्हणजे रोशन आहे म्हणून बुद्धालाच बालाजी म्हणतात. आजही तिथं केस काढण्याची परंपरा आहे. स्त्री पुरुष तिथं केस काढतात. तिरुपती नसून ते थेरोपती बुद्धाचंच विहार आहे आणि ते चोल बौद्ध राजांनी बांधलेलं आहे. 84 महाविहारापैकी एक चोल बौद्ध राजांनी बांधलेलं आणि नंतर अनेक बौद्ध राजांचं त्या ठिकाणी योगदान आहे. तर हे तिरुपती नसून थेरोपती बालाजी बुद्ध विहार आहे. आणि या विहाराची दिशा गोपुरम सुद्धा पूर्व दिशेलाच आहे. बघा, महाबोधी महाविहार ज्याप्रमाणे पूर्व दिशेला आहे, तर अशाच पद्धतीने हे सर्व महाविहार काही विहार सोडली तर पूर्व दिशेलाच आपल्याला दिसतात. जे तामिळनाडूमध्ये जगप्रसिद्ध म्हणजे वर्ल्ड हेरिटेज आहे बृहदेश्वर मंदिर, तामिळनाडूला जे तंजावरला आहे. बृहदेश्वर मंदिर जे ग्रेनाइट पत्थर मधलं अत्यंत उत्कृष्ट शिल्पकला आहे. बृहदेश्वर मंदिर जे वर्ल्ड हेरिटेज आहे अजिंठा प्रमाणे, हे तंजावर तामिळनाडूला आहे. तर हे बृहदेश्वर मंदिर चोल बौद्ध राजांनी बांधलेलं आहे. तर या बृहदेश्वर महाविहाराचं दिशा सुद्धा पूर्व दिशा आहे. याच तामिळनाडूला ऐरावतेश्वर नावाचं एक महाविहार आहे चोल बौद्ध राजांनी बांधलेलं. ते सुद्धा त्याची दिशा सुद्धा महाद्वार त्याची दिशा सुद्धा पूर्व दिशेलाच त्याचा दरवाजा आहे. इतकं पूर्व दिशेला महत्व आहे. आणि जे सोमनाथ महाविहार आहे, जे सोमनाथ महाविहार जे मैत्रक बौद्ध राजांनी आणि त्याही पूर्वी सम्राट अशोकांनी पायाभरणी केलेलं, जे मैत्रक बौद्ध राजे शिलादित्य राजा, मैत्रक बौद्ध राजवंश या मैत्रक राजांनी बांधलेलं हे सोमनाथ जे महाविहार होतं बुद्धिस्ट विहार, तर ते त्याच्या खाली आता 3 मजल्याचं महाविहार प्राप्त झालं. 32 पेजेसचा रिपोर्ट IIT गांधीनगरला प्राप्त झालेला आहे. आणि तिथे म्हणजे ते मशीन लावून GPR मशीन लावून त्याचा शोध घेतला. सोमनाथ मंदिराच्या खाली 3 मंजिला बुद्ध विहार IIT गांधीनगरला तो सादर करण्यात आला. म्हणजे सोमनाथ मंदिराच्या खाली 3 मजल्याचं बुद्ध विहार प्राप्त झालेलं आहे. राम मंदिरासारखंच त्याच्यावर ते आधुनिक बांधलेलं आहे. तर हे सोमनाथ महाविहाराची रचना सुद्धा तुम्हाला पूर्व दिशेलाच त्याचं तोंड दिसतं. तर हे जे म्हणजे 2026 मध्ये
सोमनाथ लुटल्या गेलं आणि 2026 मध्ये राम मंदिर लुटल्या गेलं. 17 वेळा मोहम्मद गझनीला लुटलं नाही, ब्राह्मणांनीच लुटलं. आजही 84,000 बुद्ध विहार ते लुटत आहे, महाबोधी महाविहारही लुटत आहे. तर हे पंढरपूर जरी असेल तर या पंढरपूर महाविहार प्राचीन महाविहाराचं दिशा सुद्धा पूर्व दिशेलाच दिसते. तुम्ही कधी मध्य प्रदेशातील ग्वालियर शहरामध्ये गेले असेल तर नक्की जा. मी त्या ठिकाणी नक्की गेलो. तर त्या ग्वालियर किल्ल्याच्या मागे एक तेलिका मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे तेलिका मंदिर ग्वालियरला. तर ते तेलिका मंदिर महाबोधी महाविहारासारखीच त्याची सुंदर रचना आहे नागर शैलीमध्ये. तर हे महाबोधी किंवा गुप्त शैलीमध्ये. तर हे तेलिका मंदिर म्हणून जे प्रसिद्ध आहे ग्वालियर, एकदम महाबोधी महाविहारासारखंच तुम्हाला दिसेल ग्वालियरला. तर हे तेलिका मंदिर सुद्धा त्याची दिशा सुद्धा पूर्व दिशेकडूनच त्याचं द्वार आहे. छत्तीसगडला, ज्याला दक्षिण कौशल म्हणतात, या छत्तीसगडला मल्हार नावाचं प्राचीन स्थळ आहे, तिथे एक विहार आहे, त्याची दिशा सुद्धा पूर्व दिशेला आहे. ग्वालियरलाच सहस्त्रबाऊ नावाचं विहार आहे प्राचीन, त्याची दिशा सुद्धा पूर्व दिशेलाच तुम्हाला दिसेल. आणि शिवाजीचा जन्म बुद्ध लेणीमध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला नसून बुद्ध लेणीमध्ये झाला, 36 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये. तर त्या शिवनेरी लेणीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म ज्या लेणीमध्ये झाला आणि ती लेणीची दिशाच पूर्व दिशा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जेवढी काही 84,000 महाविहार त्यांची रचना तुम्हाला पूर्व दिशेलाच दिसेल. आणि म्हणून जेवढे काही बुद्ध विहार आपण पाहत असतो भारतातील, तर तेवढे सर्व हे दिसत असतात. तर आज या 84,000 महाविहारांवर ब्राह्मणांनी मनुवाद्यांनी कब्जा केलेला आहे आणि ते रोज लुटत आहे. राम मंदिर लुटलं तर माहीत झालं, परंतु हजारो वर्षापासून त्यांचं आरक्षण आहे आणि ते मंदिर 84,000 मंदिरातला दान ते लुटत आहे. म्हणून गाडगेबाबाने एका शब्दात सांगितलं, देवळात देव नसते, ब्राह्मणाचं पोट असते. ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की पूजापाठ करणं ब्राह्मण का धर्म नाही, धंदा आहे. आणि हे जे मंदिर आहे ब्राह्मणांनी ते गरिबांचे अस्पृश्यांचे शोषणाचे अड्डे बनवले आहे, असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. तर तुम्ही काशी वाराणसी, ज्याला बनारस म्हणतात, गंगा नदीच्या किनारी, हे काशी विश्वनाथ मंदिर सुद्धा आनंदवन महाविहार आणि ज्ञानवापी महाविहारावरच उभं केलेलं आहे. तर हे विश्वनाथ बुद्धाचंच नाव आहे. ज्याप्रमाणे आणि सारनाथ आणि वाराणसी हे याचं अंतर 10 किलोमीटर आहे. ज्याप्रमाणे सारनाथ हे सारनाथ बुद्धालाच म्हणतात, जिथे बुद्धाने आपल्या धम्माचा पहिल्यांदा सार सांगितला, म्हणून त्याला सारनाथ म्हणतात. लोकनाथ न पूजिता आपण म्हणतो, लोकनाथ सारनाथ बुद्धांचेच नाव आहे. तर सारनाथ आणि ते गंगा नदीच्या वाराणसीच्या ठिकाणी असलेलं विश्वनाथ, आणि विश्वनाथ आणि सारनाथ हे प्राचीन बौद्ध महाविहार होतं. आणि जे काशी विश्वनाथ म्हणून ओळखल्या जाते, काशी म्हणजे काय तर काशाय वस्त्र धारण केलेला भिक्खू संघ. आज त्या ठिकाणी नागडा साधू म्हणून तिथं गंजेटी तिथं साधू राहतात, ते कुंभमेळा भरवतात. तर काशाय वस्त्र धारण केलेला भिक्खू संघ, त्यांचं ते काशी होतं. आणि ते बनारस आणि वाराणसी हे प्राचीन नाव आहे. तर आज त्या ठिकाणी काशाय वस्त्र घातलेले तुम्हाला ढोंगी साधू दिसेल, भोंदू साधू दिसेल, पाखंडी नागा साधू दिसेल. तर हे काशी हे जे ठिकाण आहे, त्या ठिकाणी जे विश्वनाथ मंदिर आहे, बुद्धालाच विश्वाचा नाथ म्हणतात, जगाचा नाथ म्हणतात, लोकनाथ म्हणतात. तर हे बुद्धांचंच नाव आहे. तर हे काशी विश्वनाथ मंदिर सुद्धा वाराणसीचं, काशी बनारसचं, याची दिशा सुद्धा पूर्व दिशा आहे. जे बद्रीनाथ मंदिर आहे, जे कौशांबीला बद्रिकाराम महाविहार बांधून दिलं होतं घोषित राजानं, बद्रिकाराम महाविहार कौशांबीला. तर त्याप्रमाणे हा शब्द बुद्धिस्ट शब्द आहे, तर त्याप्रमाणे बद्रीनाथ म्हणजेच बुद्धनाथ आहे. तर या बुद्धनाथ बद्रीनाथाचं जे महाविहार आहे, ज्याच्यावर कब्जा केलेला आहे, तर ते सुद्धा त्याची दिशा सुद्धा पूर्व दिशा आहे. आणि जे कोल्हापूरचं महालक्ष्मी महाविहार म्हणतो आपण, ते कोल्हापूरची महालक्ष्मी नसून कोल्हापूरची महामाया आहे. कारण महामाया ही कोल्हीय वंशाची होती, म्हणून ते कोल्हापूरचं कोल्हापूर झालं आणि महालक्ष्मीचं महामाया झालेलं आहे. तुम्ही पंढरपूरला प्रवेशद्वारामध्ये प्रवेश केला तर तुम्हाला महामाया शिल्प दिसते, जे नंतर महालक्ष्मी म्हणून ब्राह्मणांनी तयार केलं आहे, राजा रवी वर्माने. तर ही सर्व मंदिरं, सूर्य मंदिर असो, हे सर्व तुम्हाला
जसं औरंगाबाद आहे, एक जिल्हा आहे बिहार राज्यामध्ये, औरंगाबाद जिल्हा दुसरा, तिथे देवार्क सूर्य मंदिर आहे, देवार्क सूर्य मंदिर जे गुप्त काळातील आहे, तर तेही बुद्धिस्ट विहार आहे. त्याची दिशा सुद्धा देवार्क सूर्य मंदिर, औरंगाबाद बिहार, याची दिशा सुद्धा पूर्व दिशा आहे. अयप्पा मंदिर, अयप्पा किंवा शबरीमाला मंदिर म्हणतात, तर हे अयप्पा शबरीमाला मंदिर सुद्धा त्याची दिशा सुद्धा पूर्व दिशा आहे, कारण तेही प्राचीन बुद्ध विहार आहे. जगप्रसिद्ध वेरूळच्या बुद्ध लेणी आहे, घृष्णेश्वर मंदिर आहे तिथे लेणीच्या समोर, हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक, त्या घृष्णेश्वर महाविहाराची दिशा सुद्धा पूर्व दिशा आहे. आणि जगातील सर्वात श्रीमंत मंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर म्हणतात. तर पद्म म्हणजे पांढरं कमळ, पांढऱ्या कमळाचा, पुंडरीक कमळाचा बुद्धाशी किती संबंध आहे. तर हे पद्मनाभ स्वामी जे मंदिर आहे, श्रीमंत खजाना आहे म्हणतात तिथे, हे पद्मनाभ स्वामी मंदिर प्राचीन महाविहारच आहे बुद्ध विहार. त्याची त्या पद्मनाभ स्वामी महाविहाराची दिशा सुद्धा पूर्व दिशा आहे. जे मीनाक्षी मंदिर आहे, या मीनाक्षी बुद्धाच्या आईचंच नाव आहे महामायेचं मीनाक्षी मंदिर. या मीनाक्षी मंदिरामध्ये बुद्धाच्या मूर्त्या प्राप्त झालेल्या आहेत, ज्या चेन्नईच्या संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहे. आणि मीनाक्षी हे बुद्धांच्याच महामायेचं नाव आहे. आणि खजुराहो मंदिर असेल, मीनाक्षी मंदिर असेल, भारतातील जेवढे काही जुने प्राचीन महाविहार आहे ते बुद्ध विहार आहे. त्यांची दिशा तुम्हाला पूर्व दिशाच दिसेल. आणि जे काही काही महाविहारांना 4 दिशा दिसतात, जसं पंढरपूर आहे त्याला 4 द्वार आहे, चारही, जसं काळाराम मंदिरांना 4 द्वार. 4 द्वार म्हणजे काय, 4 आर्य सत्य, हे 4 द्वार. किंवा सांचीचा स्तूप जर पाहिला तर तुम्हाला 4ही दिशेनं प्रवेशद्वार आहे, ज्याला तोरणद्वार म्हणतात. तोरणद्वार, महाद्वार आणि हे जे 4 द्वार आहे, तर हे बुद्ध धम्माशीनच संबंध आहे. जसं आपण कालाराम मंदिर आहे, सांची आहे, तर हे सगळं आपण ते 4 द्वार कधी कधी आपण पाहतो, हे 4 आर्य सत्याचं प्रतीक आहे. तर अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपला मुंबईला बंगला बांधला, राजगृह नावाचा बंगला, तर हा राजगृह बंगल्याची दिशा बघा सुद्धा तुम्हाला पूर्व दिशाच, राजगृह बंगल्याची निवड सुद्धा पूर्व दिशाच निवड म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती. आधुनिक काळामध्ये दीक्षाभूमी याची दिशा सुद्धा पूर्व दिशाच आहे. ज्याप्रमाणे महाबोधी महाविहार आहे, त्याचप्रमाणे जरी दीक्षाभूमीला 4 द्वार जरी असले तरी मात्र त्याची मुख्य दिशा, मुख्य प्रवेशद्वार हे पूर्व दिशाच आहे. आणि चैत्यभूमीची पूर्व दिशेलाच ते बांधलेली आहे. तर ही पूर्व दिशा बौद्ध स्थापत्य कलेचा, वास्तुकलेशी त्याचा खूप मोठा संबंध आहे. बौद्ध धर्मामध्ये नागर शैली आहे, जे सोमपुरी महाविहार होतं प्राचीन, जे आता सध्या बांगलादेशला आहे, या सोमपुरी प्राचीन महाविहारावरूनच आजचं आधुनिक अयोध्या राम मंदिर बांधलेलं आहे नागर शैलीमध्ये. नागर शैली ही नाग लोकांनी विकसित केलेली नागर शैली आहे. वेसर शैली असेल, गुप्त शैली, अमरावती शैली, मथुरा शैली, गांधार शैली, या सर्व शैली बौद्ध भिक्खू नागराजांनी निर्माण केलेल्या शैली आहे. तर अशा पद्धतीनं पूर्व दिशेला बौद्ध धर्मामध्ये खूप महत्व आहे. बुद्धाच्या जन्मापासून सर्वात मोठे जे आता बौद्ध धर्मामध्ये जे महाद्वार आहे, पंढरपूरच्या त्याला जे महाद्वार म्हणतात, तर जे 84,000 महाविहार सम्राट अशोकांनी बांधले होते, त्या महाविहाराच्याच द्वारांना महाद्वार म्हणायचे. आज जे पचमढीला नागद्वार म्हणतात, कारण नागद्वार म्हणजे काय, नाग लोकांचं द्वार. ज्या नाग लोक हे बुद्धिस्ट लोक होते, राजे लोक होते या जम्बूद्वीप भारताचे, म्हणून नागद्वार, महाद्वार. जे हरिद्वार म्हणतात ते हरिद्वार नसून ते अरहंत द्वार आहे. त्या अरहंत द्वारला बुद्धांच्याच काळामध्ये संबुत सानवाशी आणि 80 अरब भिक्खू अरहत द्वारला म्हणजे आजच्या हरिद्वारला राहायचे आहे. म्हणजे ते हरिद्वार नसून ते अरहत द्वार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि नागद्वार पचमढी म्हणजे नागद्वार म्हणजे नाग लोक त्या ठिकाणी राहत होते. शून्यागार, संतागार, महाद्वार, अरहतद्वार, नागद्वार हे सर्व बुद्ध धर्माशी संबंधित असलेल्या शब्दावली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर जेवढे काही 84,000 महाविहार आहे त्यांची दिशा ही पूर्व दिशाच आहे. बुद्धाच्या जन्मापासून तर ज्ञानप्राप्तीपासून तर धम्मचक्र प्रवर्तनापासून तर बुद्धाने पूर्व दिशेची खास करून निवड केलेली आहे आपल्याला दिसतात. म्हणून आज ब्राह्मणी मनुवादी धर्मामध्ये दिशाला महत्व देतात. काही हिंदू बांधव ब्राह्मणाकडे जातात, घर कोण्या दिशेनं बांधायचं, कुठल्या दिशेनं बांधायचं, कोणती दिशा अशुभ आहे, कोणती दिशा शुभ आहे. आपल्याला सर्वच दिशा शुभ आहे लक्षात घ्या. परंतु पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा असते, तिथे सूर्य उगवत असतो, म्हणून विशेष करून पूर्व दिशेला बौद्ध धर्मामध्ये विशेष महत्व आहे.
तशा सर्वच दिशा पवित्र आहे, कारण ही बुद्ध भूमी आहे आणि या बुद्ध भूमीमध्ये सर्वकडे कणकणामध्ये बुद्ध आहे. तर म्हणून आज या ठिकाणी बुद्ध आणि पूर्व दिशेचा काय संबंध आहे हा इतिहास मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. नमो बुद्धाय आणि जय भीम.